साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। इच्चप्पा पवार खून खटल्यातील आरोपींना न्यायालयाने केला जामीन मंजूर। महाराष्ट्रभर गाजलेल्या वैरागमधील इच्चप्पा पवार हत्या प्रकरणातील 18 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती। 26 एप्रिल 2014 रोजी वैराग येथील वीटभट्टीचे मालक इच्चप्पा विठ्ठल पवार याची जमावाने धारदार शस्त्राने हत्या केली। व्यवसायातील वर्चस्वाच्या वादातून ही हत्या करण्यात आली होती। बार्शी तालुक्यातील वैराग येथे इच्चप्पा पवार या वीटभट्टी मालकाचा 21 जणांच्या जमावाने तलवार सळीने निगरूनपणे हत्या केली होती आणि हत्या करून मारेकऱ्यांनी मृत पवार यांची मालमत्ता देखील जाळून टाकली होती। वीटभट्टीतील व्यवसायातून आणि पूर्व वैमनस्यातून झालेल्या वादामुळे ही घटना घडली होती। त्या प्रकरणीमधील जन्मठेपे शिक्षा झालेले अनिल बाबू पवार आणि बाबू भीमा पवार यांनी वकील नागराज शिंदे यांच्या मार्फत जामीन अर्ज ठेवला। तो उच्च न्यायालयाने मुंबई यांनी मंजूर केला आहे। इच्चप्पा पवार यांचे मामा सीताराम दिंडोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिवाजी पवार, सागर पवार, सोमनाथ देवकर यांच्यासह तब्बल 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी या घटनेचा तपास करून 21 जणांविरोधात दोषारोपपत्र सादर केले होते। त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिला। यामध्ये 18 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली। त्याचबरोबर प्रत्येकी 10,000 रुपये दंड आणि मैताच्या नातेवाईकांना 1 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले। जन्मठेप शिक्षा झालेले आरोपी अनिल बाबू पवार आणि बाबू भीमा पवार यांनी वकील नागराज शिंदे, आरती शिंदे, योगेश बिराजदार, गणेश हांडे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास नेत्र साक्षीदार यांची न्यायालयापुढील जबाबमधील तफावत निदर्शनास आणून जामीन कामकाज पाहिले।